महापालिकेतील बनावट बांधकाम परवाना प्रकरणात 35 जणांनी प्रशासनाच्या कारवाईला आव्हान देणारा अर्ज संयुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर MB कुर्ते यांनी फेटाळून लावला आहे। ही बांधकामे पाडून टाकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून शनिवारी सांगण्यात आले। महापालिकेतील 4 अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना 96 जणांना बांधकाम परवाने दिल्याचे प्रकरण ऑगस्ट 2024 मध्ये उघडकीस आले होते। या प्रकरणी जाकीर हुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर, शिवशंकर घाटे या 4 जणांवर गुन्हे दाखल झाले। या 96 जणांना ऑफलाईन परवाने देण्यात आले होते। पालिकेने या 96 जणांना पुन्हा बांधकामांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले। त्यानुसार नियमित होणाऱ्या बांधकामांना परवाने देण्यात आले। नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवाने घेणाऱ्या 35 जणांनी नियमबाह्य पद्धतीने बांधकामे केल्याचा ठपका ठेवत आयुक्त डॉ. सचिन ओंबासी यांनी पाडकामाचे आदेश दिले होते। या कारवाईला अमीन मुना पठाण यांच्यासह 35 जणांनी न्यायालयात आव्हान दिले। तात्पुरता मनाई हुकूम मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। खटल्याच्या सुनावणी दरम्यान महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयात धक्कादायक बाबी समोर आणल्या। सोलापूर पालिकेमध्ये 2021 मध्येच ऑनलाईन BPMS प्रणाली सुरू झाली होती, त्यामुळे ऑफलाईन परवाने देणे बेकायदेशीर होते। पालिकेचे 4 अधिकारी, परवानाधारक अभियंते आणि बिल्डर यांनी संगनमताने हे परवाने मिळवले, त्यामुळे 4 जणांची सेवा समाप्त करण्यात आली। शासन नियमानुसार ही बांधकामे नियमित करता येत नाहीत, असे वकिलांनी सांगितले। Now and press the bell icon. Never miss a